नमस्कार. SMR न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मेळघाटात फिरत्या पथकांची चाके थांबली, आरोग्य सेवेवर परिणाम. अमरावती. पावसाळ्यापूर्वी मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दुर्गम भागातील अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती असताना या गावांमध्ये आरोग्य सेवा पोहोचवणाऱ्या फिरत्या आरोग्य पथकांची चाके थांबली आहेत. मेळघाटात एकूण 7 फिरती आरोग्य पथके असली तरी त्यांना उपलब्ध करून दिलेली वाहने देखभाली अभावी एकाच ठिकाणी थांबून आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या वाहनांचे टायर बदलण्यासाठीही आरोग्य विभागाकडे निधीची चणचण आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून दुरुस्तीसाठी अकोला, मुंबई किंवा पुणे येथील कार्यालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. निधी अभावी ही फिरती पथके काम कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने राज्य सरकारला मेळघाटात रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची अजूनही गरज असल्याची माहिती दिली आहे. मात्र मनुष्यबळ आणि सुविधांची कमतरता कायम आहे. दुसरीकडे आरोग्य विभागाने मिशन 28 अंतर्गत गेल्या 10 वर्षात बालमृत्यू आणि मातामृत्यू दरात लक्षणीय घट झाल्याचा दावा केला आहे. 2013-14 मध्ये 338 असलेला बालमृत्यू दर 2024-25 मध्ये 150 वर आला आहे. तर मातामृत्यू दर 5 पर्यंत खाली आणण्यात यश मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नवसंजीवनी योजनेअंतर्गत 22 भरारी पथके कार्यरत असली तरी फिरत्या पथकांकडे वाहनेच नसतील तर ही कामे कशी पूर्ण होणार हा महत्त्वाचा प्रश्न आता विचारला जात आहे. यावर तातडीने लक्ष देऊन मेळघाटातील आरोग्य सेवा सक्षम करणे गरजेचे आहे, जेणेकरून पावसाळ्यात दुर्गम भागातील नागरिकांना योग्य वेळी आरोग्य सुविधा मिळू शकतील.